श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आपल्या भक्तासाठी छोटासा संदेश ऐकून बघा, 100% फायदा होईल. खूप दुःखात आहेस का? पण रडून काहीच होणार नाही. सगळे दरवाजे बंद आहेत. आपण अडकून पडल्यासारखं वाटतंय. काय करावं हे कोणालाही कळत नाही आणि कोणालाही आपली पर्वा देखील नाही. अपेक्षित असतं तेच लोक सोडून जात आहेत. आपले जीवन आपल्याला इतके रडवत आहे, इच्छा असूनही आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. अशी सध्या काही आपली अवस्था झालेली आहे. आपले पूर्ण ताकद, पूर्ण बुद्धिमत्ता वापरूनही आपल्याला समस्यांवर तोडगा भेटत नाही. अशी एकही गोष्ट नाही जी माझ्या मनासारखी होत आहे. प्रेमस्वामी भक्तांनो, आपल्याला कोणी साथ देईल की नाही हे ठाऊक नाही, पण प्रत्येक सुखदुःखात देव तुमच्या सोबत आहेत. आपले स्वामी महाराज तुमच्या सोबत आहेत. जेव्हा कुणी तुम्हाला एकटे सोडतो तेव्हा तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो. तो तुम्हाला कधीच एकटे सोडू शकत नाही, हे कधीही विसरू नका. तुम्ही सहमत असाल तर होय, परमेश्वर शक्ती माझ्यासोबत आहे असे आपल्या कमेंटमध्ये लिहा. एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते. एकदा अकबराने बिरबलाला विचारले, मला सांगा, देव मोठा की मी मोठा? बिरबल म्हणाले, तुम्ही मोठे आहात गुरु. हे ऐकून अकबर म्हणाले, मी ऐकले होते की तुम्ही खूप हुशार आहात, पण तुम्ही मी आनंदी होण्यासाठी खुशामत देत आहात, म्हणूनच तुम्ही मला देवापेक्षा मोठे मानत आहात. मग बिरबल म्हणाले, महाराज, तुमच्यात इतकी शक्ती आहे की जी देवाकडे देखील नाही. अकबराने विचारले, कोणती आहे ती? तेव्हा बिरबल म्हणाले, जर तुम्हाला कोणाचा राग आला तर तुम्ही शिक्षा करू शकता. तुम्ही त्याला तुमच्या राज्यातून हाकलून देऊ शकता, पण तो परमेश्वर आपल्या भक्तांवर कधीही रागवला तरी त्याच्या राज्यातून कधीच बाहेर काढू शकत नाही. पण हे संपूर्ण विश्व त्या देवाने निर्माण केले आहे, त्यामुळे आपण लाखो चुका करू शकतो, पण देव आपल्याला कधीच सोडू शकत नाही. तुम्ही सहमत असाल तर होय असे कमेंट करा. मी रोज पाप करतो, तो रोज माफ करतो. मला सवयीने भाग पाडले जाते आणि तो दया करणार आहे माझ्यावर, म्हणूनच त्या देवाला परमपिता असं म्हटलं जातं. हे जग आणि ही माणसं अशी आहेत की जेव्हा तुम्हाला त्यांच्यासाठी काही कराल तेव्हा ते तुमच्यासाठी काहीतरी करतील. पण आपला देव, आपला परमेश्वर, आपली माऊली, तुम्ही त्या देवासाठी काही करा किंवा नका करू, फक्त मनापासून विश्वास ठेवा. त्या देवाला हाक द्या. तो नेहमीच तुमचा हात धरेल, नेहमीच तुमच्यासाठी धावून येईल. वेदनासाठी तो तुझ्या दारात त्या वेदना घेण्यासाठी उभा असतो. जगाची भीती वाटली तर देवाजवळ जाऊन शांत बसा. हे जग तुझ्या आशा तोडू शकते, पण या जगाचा निर्माता कधीही तुझ्या आशा तोडणार नाही. जर तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई, मी तुझं बाळ आहे असं कमेंट करा. तुझी कर्मभूमी ईश्वर स्वतःहून तुझ्यावर कृपा करत असतो. तो एक असा आहे ज्याने तुझी काळजी घेतलेली आहे. त्यामुळे घाबरू नका. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. तर हा छोटासा स्वामींचा संदेश तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.